बुलढाणा जिल्ह्यात अवैध सावकारीच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने मोठी आणि दिलासादायक कारवाई केली। अवैध सावकारांकडे केलेल्या जमिनी परत मिळवून देत प्रशासनाने अनेक शेतकऱ्यांना न्याय दिलाय। जिल्ह्यात अवैध सावकारीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असून याच तणावातून आत्महत्येचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी पुढाकार घेत विशेष मोहीम हाती घेतली होती। या मोहिमेअंतर्गत जिल्ह्याच्या विविध भागातील अवैध सावकारांकडे गेलेल्या शेतजमिनी कायदेशीर प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यात आल्यात। आपल्या जमिनी परत मिळाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची भेट घेतल्यावर त्यांचा सत्कार केलाय आणि प्रशासनाचे आभार मानले। यावेळी जिल्हाधिकारी आमच्यासाठी देवदूत ठरले अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मी कैलास किसन डोले, राहणार औदा, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। मी अवैध सावकारीच्या जाता म्हणजे याच्यामध्ये माझी जमीन गहाण ठेवली होती आणि 2014च्या कायद्याअंतर्गत मी DDR बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन मला माझ्या जमिनीचे म्हणजे निकाल माझ्या बाजूने झाला। निकाल झाल्यानंतर जमिनीचं पोझिशन घेणं हे महत्त्वाचं होतं आणि पोझिशन घेण्याच्या संदर्भात आपले विद्यमान कलेक्टर साहेब बुलढाणा किरण पाटील साहेब यांनी मला बऱ्याचपैकी सहकार्य केले आणि त्यांच्या सहकार्यामुळे आज माझ्या जमिनीचं पोझिशन 7/12 ताबा आज माझ्या कब्जामध्ये आहे आणि त्यामुळे मी माझ्या पोराचे शिक्षण, ते 2 माझे मुलं आहेत, यांची आई वारलेली आहे आणि आई वारल्यानंतर आज माझ्याकडे काहीच या मुलांना शिकवण्याकरता काय उरलेले नव्हते, पण आज किरण पाटील साहेबांच्या सहकार्यामुळे मला माझी जमीन परत मिळाली। त्यांच्यामुळे मी माझ्या म्हणजे सर्व शेतकरी बांधवांच्याकडून आभार मानतो आणि असेच बाकी शेतकऱ्यांना बी ते सहकार्य करतील हेच त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो। मी वैष्णवी कैलास खोले, आमची शेती ही सावकाराकडे गहाण ठेवलेली होती आणि त्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केलेली होती आणि बाबा पण तेच करणार होते, पण सावकारी कायदा 2014 याच्या अंतर्गत आमची केस चालू होती आणि ताबा आणि 7/12 आमच्या नावावरती आहे आणि किरण पाटील साहेब यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी सहकार्य केले। बारामतीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली। बारामतीत सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर गोविंद बाग येथील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जयंत पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते। बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढतील। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले। तसेच नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीतील पराभवाचे आत्मपरीक्षण करून पुढील राजकीय वाटचाल निश्चित केली जाईल असंही शशिकांत शिंदे यांनी सांगितले। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडं काल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला अजितदादांचा पक्ष आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून एकत्रितपणे निवडणुका करण्याच्या संदर्भातली भूमिका या संदर्भातून चर्चा करायला आलो होतो आणि सर्व पक्षाचे प्रमुख होते। येणाऱ्या नगरपालिकेला अशा पद्धतीने करण्याचा विचार आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समितीला लढवणार आहे। जिथे आम्हाला वाटतं की एकत्रितपर्यंत लढत असताना काही ठिकाणी लढायचं मैत्रीपूर्ण अशा प्रकारची निवडणूक करण्याच्या संदर्भाची चर्चा। गौतम अदानी बारामतीमध्ये येऊन गेले आहेत आणि त्यामध्ये चर्चा अशी देखील आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर बदल होण्याची चिन्ह आहेत। त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती का? काल झालेल्या निवडणुकीनंतर आता जिल्हा त्यानंतर पुणे महानगरपालिका, महानगरपालिका वगैरे सगळ्या महानगरपालिका झाल्या।
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाला नांदेडकरांनी कौल दिल्याचं चित्र स्पष्ट झाले। प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपचे उमेदवार सतीश देशमुख तरोडेकर आणि कविता मुळे यांनी विजय मिळवला असून निकालानंतरच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या मूळ गावात जाऊन जनतेचे आभार मानले। तिरोडा बुद्रुक येथील मारुती मंदिरात हे दोन्ही विजयी उमेदवार उपस्थित होते। यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत मतदारांचे आभार मानले। जनतेच्या विश्वासामुळेच हा विजय मिळाल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना सतीश देशमुख तिरोडेकर यांनी नांदेडचा विकास भारतीय जनता पक्ष आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातच शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी भाजपवर विश्वास टाकल्याचं त्यांनी नमूद केलंय। विजय केलेला आहे। माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाला विजय केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये नांदेडच्या विकासासाठी भाजपा आणि अशोकरावजी चव्हाण साहेबच करू शकतात नांदेडचा विकास, हे जनतेने दाखवून दिलेलं आहे। भाजपाला पूर्ण स्पष्ट बहुमत देऊन जनतेने अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही नांदेडच्या विकासासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत। केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, नांदेडचा महापौरसुद्धा भाजपचाच होणार आहे। यामुळे आपण सर्वांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी जनतेचा आभार मानतो। काय कोणते विकासाचे मुद्दे आता आपल्यासमोर आता जे विकासाचे मुद्दे आहेत, जे नांदेडमध्ये ट्रॅफिकचा विषय आहे, वर्कशॉप ते इथे फ्लायओव्हर करणं, आपल्या इथं हिंगोली गेट ते जुना ब्रिज आहे तिथंही फ्लायओव्हर मंजूर झालेला आहे। आणि अंतर्गत रस्ते जे आहेत, रस्ते अंतर्गत नाल्या, अंतर्गत जे दिवाबत्तीचा प्रश्न आहे, अंतर्गत पाणी पुरवठा सुरळीत करणे, हे प्रायोरिटीवर आमचे काम आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या नांदेडचे सर्वेसर्वा आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, अमरभाऊ DP सावंत साहेब, या सर्वांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्यावर विश्वास दाखवून जनतेने आम्हाला जो कौल दिलेला आहे त्यासाठी मी सर्व प्रभाग 2 मधील जनतेचे, आमच्या मतदार बंधू भगिनींचे शतशः आभार मानतो। धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनावरून जालन्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर समाज बांधव रस्त्यावर उतरले असून पोलीस कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। जालना पोलिसांनी आज पहाटे 4 वाजल्यापासून दीपक बोराडे यांच्या निवासस्थानाला घेराव घालत त्यांना डिटेन केलं होतं। आज जालना ते मुंबई आझाद मैदान येथे धनगर समाजाच्या ST प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी हजारो समाज बांधवासह आंदोलनासाठी रवाना होण्याची तयारी होती। या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्री संचारबंदीचे आदेश जारी केले होते। त्यानुसार दीपक बोराडे यांना त्यांच्या निवासस्थानीच डिटेन करून ठेवण्यात आलं होतं। सुमारे 7 ते 8 तास डिटेन ठेवल्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी दीपक बोराडे यांना ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले। ही माहिती समजताच धनगर समाजातील कार्यकर्ते आणि आंदोलक अधिक आक्रमक झाले। या पोलीस कारवाईचा निषेध करत समाज बांधवांनी राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली। धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। दादा मला सांग, आज धनगर नेते दीपक बोराडे यांना ताब्यात घेतलेल्या पोलिसांनी अशी हे येते माहिती येते, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही आंदोलक आहात, काय म्हणणं? आज जे आमचे सन्माननीय मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे यांना आज जे पोलिसांना ताब्यात घेतलेले, हा सर्व समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे की समाज आता भरपूर त्या मनामध्ये एक दुसरं हे व्हायला, इथं हुकुमशाहीचं राज्य आले की काय, या अशा भावनेनं आमचा समाज त्यांच्याकडे बघायला, आणि जे दीपक भाऊला त्यांनी हे केले, हे प्रत्येक आमच्या समाजामध्ये एक वेगळी बाब आहे। समाजामध्ये एक वेगळा दोष निर्माण झालेला आहे आणि या हुकुमशाहीचं राज्यासारखं यानं वागवलेलं सरकार आहे। आज आम्हाला मुंबईला दीपक भाऊला आमचं आरक्षण, आमचा हक्क, जिथं आपलं संविधान सांगितलं जातं की बाबा हे हक्क आहे, पण यांनी हे हुकुमशाहीचं राज्य असं चालवलं काय, असं सगळं समाजामध्ये भावना आमच्या निर्माण झालेली आहे आणि समाज असंतोष निर्माण करत आहे आमचा। मी दीपकराव जालिंदर मिसाळ। आम्ही
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक विजयानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची प्रकार समोर आलाय. विजयानंतर उमेदवारांच्या समर्थकांकडून तलवार मिरवत जल्लोष करण्यात आल्याचे आरोपही करण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार अपयशी ठरलेल्या उमेदवाराच्या घरासमोर विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी तब्बल 2 तास जल्लोष केलाय. या जल्लोषादरम्यान तलवार मिरवत धिंगाणा घालण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय. हा प्रकार शिवसेना शिंदे गटाचे विजयी उमेदवार अभिजित जीवनवाले यांच्या समर्थकांकडून करण्यात आलाय. अभिजित जीवनवाले यांच्या समर्थकांकडून झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेषतः तलवार मिरवणूक जल्लोष केल्याने परिसरातील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. अशा प्रकारामुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया महिलांकडून देण्यात आल्यात. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. अभिजित जीवनवाल हा निवडून आला तर याला काय तलवार घेऊन दिली का तुम्ही? तलवार कशा करता घेऊन फिरत होता तो? आम्हाला कापायला आलता का? कालपर्यंत आमचे हात जोडून त्याने मतं मागितले कशा करता, आणि आज 2 तासात त्याने आमच्या मुलावर इथं हल्ला करायचा प्रयत्न केला. हे कशा करता? याचं कारण काय? 2 तासापासून मी आजारी झालेले. पालकमंत्री साहेब तुम्हाला यावं लागल आणि इथं भेट द्यावा लागल. पण नाही झाले नगरसेवक होऊन तर तुम्ही लगेच आताच तलवारी दाखवताय. आमच्या मुली सुरक्षित राहतील का 5 वर्ष? आणि तुम्हाला आमच्या घरासमोरच दिसलं का 2 तास डीजे वाजवायला? त्याला परमिशन पण नव्हती. त्यांचे मुलं मुली निवडून आले, आम्हाला खुशी आहे, नाही म्हणून नाही. पण याच्यानंतर आमची जिम्मेदारी कोण घेणार आहे? आज माझ्या घरासमोर बसून मी संजय बारवालची मोठी भाभी बोलते. माझ्या दारासमोर येऊन यांनी 2 तास एवढा गोंधळ घातला आणि माझ्या मुलावर हल्ला केला. याची नोंद यांनी घ्यायला पाहिजे. मंत्री भाऊ, तुम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या इथंच राहून लहानचे मोठे झाले. माझे भाऊ भाऊजाई सगळे यांचा संबंध कसा? तुम्ही कसे, आम्ही कसे, सगळे कसे? असं थोडी काही राजकारण झालं होतं सगळं. पण त्यांच्या दारापुढे येऊन एवढा धिंगाणा करायची गरज नव्हती ना. तुम्हाला माहिती आहे ना मोठा भाऊ कसा आहे आपला, कधी कोणाला काय बोलतो का? समजून घ्यायला पाहिजे होतं. या कोण्या पोरांनी केलं, कोणी दाखवलं, काय केलं याची चौकशी तुम्ही करायला तुम्ही. आज संजूच्या 1 पोरावर मारायला आले. कोण येतो नाव सांग. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं चित्र प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपचे उमेदवार प्रतीक करपे हे विजयी झाले असून विजयानंतर शहरात ठिकठिकाणी जल्लोष सुरू असतानाच हिंसाचाराच्या घटनाही समोर आल्यात. मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 12चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रतीक करपे हे आपल्या वडिलांसह बाहेर गेलेले असताना रात्री उशिरा काही समाजकंटकांनी त्यांच्या घरावर हल्ला केलाय. या हल्ल्यात घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येते. या प्रकरणात भाजपचे आझादनगर मंडळ अध्यक्ष पंकज धात्रक आणि त्यांच्यासोबत असलेल्या 7 ते 8 जणांनी हा हल्ला केल्याचा आरोप नवनिर्वाचित नगरसेवकांचे वडील आणि माजी महापौर प्रदीप कर्वे यांनी केलाय. प्रदीप कर्वे यांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी धारदार शस्त्राचा वापर केला असून या हल्ल्यात 3 जण जखमी झालेत. तर या घटनेनंतर आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संपूर्ण घटनेची CCTV फुटेजही समोर आले. तर पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कार्यवाही केली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय. मग त्याला लागले अक्षय पडल्यावर अक्षय लागले. तो पाहिजे तो भाड्या मागून आला ना, तर कसं काय कसा बुलेटवर बसून चालले पप्पांनी त्याने असा चाकू काढला बघा, आले बघा, दिसतोय आता. प्रिया बिट्टू 2 मिनिटात इथं रेकॉर्ड होते, तिथं बी आपला आवाज येतोय. गुच्ची बसा. पप्पाला ओढती बाई प्रिया. कोण रेकॉर्ड करते? तो प्रियंकाला नाही, पप्पाला सत्येंद्रला मारले सुद्धा मारते. हिला हे केलं बघ त्याने. भुरीला कोणी धरलं होतं? या तिघींनी बरोबर. ती गेलेली दिसत नाही.
गेलेच नाही, पायी पायी गेले आणि दगड फेकले. नाही तो गाडीवर बसून गेला. असं आहे. पप्पांनी त्याला धरलंय पण हात टाकलाय बी होता? त्यांनी गाडी चालू केली ना, ते काय दिसलं ना. अक्षय पडला वाटतं आपला. हॅलो नाही तो आपला कार्तिक आहे. त्याची बायको का तिची बुलेट इथेच आहे अजून थांबत आहे. बुलेट कोण काढून देते पाहू. तो वेगळा आहे ना तो त्यांनी फेकले येईन तो पंकज जात्र. काय सांगाल ना, काय घटना झाली, काय दाखल? काल धुळे महानगरपालिकेचा नगरसेवक पदाचा निकाल जाहीर झाला. माझा मुलगा प्रतीक करपे हा धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12मधून निवडून आला. पण काही समाजकंटक आणि काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ते सहन झालं नाही. आम्ही रात्री बाहेरगावी गेलो असताना रात्री उशिरा 10 वाजेनंतर ते आमच्या घरी आले, दगडफेक केली. दगडफेक करून आम्हाला शिवीगाळ केली. त्यानंतर आम्हाला भेटण्यासाठी जे 5 ते 6 लोक आले होते अभिनंदन करायला, त्यात अक्षय चौधरी म्हणून मुलगा होता, तो त्यांना समजायला गेला तर पंकज जात्रक याने डायरेक्ट चाकू काढून त्याच्या छातीत मारला. तो आता सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्याच्यानंतर माझा मावस भाऊ सतीश गोरे नाशिकहून माझ्या मुलाला मला भेटायला आला. तो त्यांना समजवायला गेला तर त्याच्या कमरात लाथ मारून त्या पाठीत आणि कमरात चाकूने वार केला. आणि गोरक्षक दीपक पाटील हा सुद्धा भेटायला अभिनंदन करायला आला असताना त्याने खूप समजवायचा प्रयत्न केला, पण त्यालाही पाठीत चाकू मारला. ही मुलं हे सिद्धेश्वर हॉस्पिटलला ॲडमिट आहे. एकाची तब्येत सिरियस आहे आणि खूप गावगुंडासारखं ओरडून दमबाजी करून शिवीगाळ करत होते. मी प्रशासनाला, पोलीस खात्याला हीच विनंती करेल, अशा गावगुंडांना जर आळा घालायचा असेल तर यांच्यावर कठोर कारवाई करा आणि यांची धिंड काढा आणि जास्तीत जास्त कठोर कारवाई झाली. आज मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्या घरावर असं होत असेल तर सामान्य जनतेचं काय? सामान्य जनतासुद्धा याच्यातून खवळलेली आहे. तर परत मी प्रशासनाला आणि पोलिसांना विनंती करेल की कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावर होईल. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात नगर अध्यक्ष क्रीडा महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. या क्रीडा महोत्सवामध्ये नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नगर अध्यक्ष आणि नगरसेवक विविध खेळांमध्ये सहभागी होत आनंद घेताना दिसून येत आहेत. नगरपालिकेवर नगर अध्यक्ष आणि नगरसेवकांची निवड झाल्यानंतर प्रथमच नगर अध्यक्ष क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कामाच्या दैनंदिन तणावातून मुक्त होण्यासाठी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकी आणि संघभावना वाढवण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आज चोपडा महाविद्यालयातील इंडोर स्टेडियममध्ये बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत नगर अध्यक्ष नम्रता पाटील, मुख्य अधिकारी राम निवास झवर यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. या क्रीडा महोत्सवामुळे नगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळतंय. नगराध्यक्ष क्रीडा महोत्सव 2026मध्ये नगर परिषदेच्या वतीनं सर्व नगर परिषद कर्मचारी, अधिकारी व सर्व सन्माननीय नगरसेवक, नगराध्यक्ष हे सर्व या खेळांमध्ये सहभागी आहेत. यावेळी इथं क्रिकेट, कबड्डी, खो खो, रस्सीखेच, व्हॉलीबॉल तसंच बॅडमिंटन, कॅरम, चेस यासारखे विविध खेळ सर्वांसाठी ठेवण्यात आलेले आहेत. तसंच 23 तारखेला सर्व सन्माननीय नगरसेवक व कर्मचाऱ्यांसाठी छोटे छोटे मनोरंजक खेळ व मनोरंजक कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेले आहेत. आणि या क्रीडा स्पर्धेदरम्यान अत्यंत उत्साहाने सर्व अधिकारी, कर्मचारी व सन्माननीय नगरसेवकांचा सहभाग आहे. आज माननीय नगराध्यक्षा मॅडम देखील स्वतः बॅडमिंटन कोर्टवर उतरून बॅडमिंटन खेळत आहेत. ओके.
अमरावती महानगरपालिकेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात नवीन चर्चांना उधाण आलंय. अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी तब्बल 661 उमेदवार रिंगणात होते. काल या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यानंतर आज काँग्रेसचे माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटलंय की अमरावतीत भाजपला स्पष्ट धक्का बसलेला दिसतोय. युवा स्वाभिमानीने अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने भाजपचा गेम केलाय. आता भाजपला कुबड्याची गरज भासणार असून त्यांच्यासमोर लाचार होण्याची वेळ येईल. अमरावतीत लंगडं सरकार बसताना दिसतं आहे, अशी टीका त्यांनी केली. यशोमती ठाकूर यांनी पुढे सांगितलंय की पालकमंत्र्याच्या तब्बल 19 सभा झाल्यात. सर्व आमदार पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते. मात्र तरीही अमरावतीच्या जनतेने भाजपला कौल दिला नाही. भाजपच्या विरोधात स्पष्ट कौल मिळाल्याचं त्यांनी नमूद केलंय. ही लढाई जनशक्ती विरुद्ध जनशक्ती आधीच झाली असून जनतेने आपला निर्णय ठामपणे व्यक्त केलाय, असंही यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलंय. अवस्था तर रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा. युवा स्वाभिमानी व्यवस्थित शिस्तीत भाजपाचा गेम केलेला आम्हाला दिसतोय. भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे. भाजप त्यांच्यासमोर लाचार होणार आहे आणि इथं लंगडं सरकार बसताना आम्हाला दिसतंय. मला एक कळत नाही, त्यांच्याकडे एवढे पैसे, एवढा धन संपत्ती, एवढा सगळा गोंधळ, 19 सभा आमच्या पालकमंत्र्यांच्या, सगळे आमदार तिथं वॉर्ड वाईज कामाला लागलेले. तिथं 1-2 ठिकाणी तर त्यांनी ज्या सीटा फार कमी अंतराने पडल्या त्याही ठिकाणी त्यांनी प्रेशराईज केलं. अख्खी सिस्टम त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काम करत होती. पण अमरावतीच्या जनतेने त्यांना कौल दिला नाही. भाजपच्या विरुद्ध या ठिकाणी कौल आलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही लढाई अशीच झालेली आहे. अकोल्यात महानगरपालिका निवडणूक निकालानंतर गंभीर हिंसाचाराची घटना समोर आली आहे. अकोट फैल भागात भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार अकोट फैल परिसरात 2 गटांमध्ये मोठा राडा झालाय. या दरम्यान भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांना बेदम मारहाण करण्यात आली. हा हल्ला अकोट फैल पोलीस ठाण्याच्या समोरच झाल्याची माहिती समोर येते. या घटनेत शरद तुरकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हिंसाचारादरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली असून अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. काही वाहने रस्त्यावर पलटी झाल्याचीही माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली असून प्राथमिक माहितीनुसार पराभूत उमेदवार नितीन राऊत यांच्या समर्थकांकडून हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रभागात भाजपचे शरद तुरकर हे एकमेव विजयी उमेदवार असून उर्वरित 3 जागांवर MIMचे उमेदवार विजयी झाले आहेत. निकालानंतरच्या तणावातूनच हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या पोलिसांकडून संपूर्ण घटनेचे तपास सुरू असून दोषींवर कठोर कार्यवाही केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलंय. परिस्थितीवर प्रशासनाची बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्यातील खोंडमळी आणि आसपासच्या ग्रामीण भागात शेतातून मोटारींची केबल चोरी प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अज्ञात चोरट्यांची टोळी रात्रीच्या सुमारास शेतात घुसून पाणी उपसण्यासाठी लावलेल्या मोटारींची केबल कापून चोरून नेत असल्याचा प्रकार समोर आलाय. या चोरीच्या घटनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसानीला सामोरे जावं लागतंय. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत खोंडमळी गावासह परिसरातील सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातून केबल चोरी झाल्याची माहिती आहे. यामुळे शेतातील पाणी पुरवठ्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून उभ्या पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याचं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या प्रकारामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त झाले असून पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे, रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. चोरीचे प्रकार थांबले नाहीत तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय. मी योगेश दिगंबर पाटील, राहणार खोंडमळी. आमच्या शेतातून विहिरीची केबल किंवा सोलरची केबल चोरीला गेलेली आहे. आज रात्री 10 वाजता 16 तारखेला हा प्रकार आजूबाजूच्या विहिरींवरील 10 ते 12 लोकांच्या केबली चोरीस गेलेल्या आहेत. तरी
पोलीस डिपार्टमेंटने याकडे लक्ष देऊन आमचा हा त्रास कमी करावा अशी नम्र विनंती. अमरावती महापालिकेच्या निकालानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आलाय. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेल्या टीकेला भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. माध्यमाशी बोलताना नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना उद्देशून यशोमतीताईंनी भाजपची काळजी करू नये, काँग्रेसवर बोला, विकासावर बोला असा टोला लगावलाय. तसेच भारतीय जनता पार्टी कशी काम करते हे आम्हाला चांगलं माहीत आहे असा दावाही त्यांनी केलाय. नवनीत राणा यांनी पुढे सांगितलंय की काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना योग्य वेळी ताकद दिली असती तर आज पराभवाची वेळ आली नसती. अमरावतीतील पराभवासाठी काँग्रेसची अंतर्गत परिस्थिती जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मला असं वाटते, ताई तुम्ही काँग्रेसवर बोला, ताई दिवसावर बोला, तुम्ही माझी नणंदबाई आहे, एवढी काळजी तुम्ही भारतीय जनता पार्टीची करू नका. मला माहित आहे तुम्ही कशा भारतीय जनता पार्टी सोबत बसता, काय काय करता. तर माझ्या नणंदबाईला एवढीच सल्ला देईन, तुम्ही खूप मोठे नेते आहे, पण लहान कार्यकर्त्यांची कधी कधी ऐकली पाहिजे. तुम्ही जास्त तुमचं केलं, काँग्रेसचे नेत्यांना कार्यकर्त्यांना जर मोठा केलं असतं तर तुम्ही आज पराभूत झाले नसते. कराड शहरात पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना दिलासा दिलाय. कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले तब्बल 40 स्मार्टफोन पोलिसांनी शोधून काढलेत. त्याची एकूण किंमत सुमारे 9,95,000 रुपये आहे. तर कराड शहर पोलीस ठाण्यात मोबाईल हरवल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होत होत्या. याच पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाने विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत CIR पोर्टलचा वापर, तांत्रिक विश्लेषण तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यातील मोबाईल धारकांशी संपर्क साधत हरवलेले मोबाईल शोधण्यात आले. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी एकूण 40 मोबाईल हस्तगत करून ते संबंधित नागरिकांना परत केलेत. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी कराड पोलिसांचे समाधान आणि कौतुक व्यक्त केले. भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले. कराड शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये चालू वर्षामध्ये जे काही मोबाईल गहाळ झाले होते अशा बऱ्याच तक्रारी कराड शहर पोलीस स्टेशनला दाखल होत्या. त्यामध्ये आमच्या DB पथकाचे जे PI आहेत त्यांनी आणि त्यांच्या टीमनी 40 मोबाईल जप्त केलेले आहेत. आणि ते जप्त केलेले मोबाईल आम्ही ज्यांचे ते मोबाईल आहेत त्यांना आज 40 लोकांना ते मोबाईल दिलेले आहेत. तर माझं नागरिकांना आव्हान असेल की ज्यांचा कुणाचा मोबाईल गहाळ होतो किंवा चोरीला जातो त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी. तुमचे मोबाईल गव्हर्नमेंटने खूप छान ॲप काढलेला आहे, त्याच्यामुळे ते पटकन मिळून जातात. आणि त्यातले जे काही कोणी मोबाईल घेणारे असतात त्यांच्यावरसुद्धा आम्ही कारवाई करत असतो. आणि सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी कराड शहर पोलीस कायमच सगळ्यांच्या कराडकरांच्या सहवासात असणार आहेत. आणि आम्ही जास्तीत जास्त रिटर्न ऑफ प्रॉपर्टी कसा करता येईल याच्या संदर्भात प्रयत्न करत आहोत. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. नवीन अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.